विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या बागायत जमिनी हिसकावण्याचा प्रकार अजिबात खपवून घेतला जाणार नाही। कोल्हापूर जिल्ह्यातून रत्नागिरी नागपूर महामार्ग जातो। आता दुसऱ्या मार्गाची गरज नाही, त्यामुळे शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय। शाहूवाडी तालुक्यातील येळाणे इथं आयोजित शेती वाचवा परिषदेत ते बोलत होते। वन्य प्राण्यांच्या वाढत्या उपद्रवाबद्दलही वन विभागावर त्यांनी जोरदार टीका केली। शाहूवाडी तालुक्यातील येळाणे इथं शेतकरी परिषद पार पडली। माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते परिषदेचं उद्घाटन झालं। स्वागताध्यक्ष भाई भारत पाटील यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी राजू शेट्टी यांनी सरकारच्या धोरणाविरोधात जोरदार प्रहार केला। देशात दलालांची साखळी निर्माण झाली आहे। शेती उत्पादनावर काही दलाल 30% नफा मिळवत आहेत, पण शेतमालाला हमीभाव मिळत नाही। उत्पादन खर्च सुद्धा निघत नसल्यानं शेतकरी अडचणीत आहे। अशातच विकासाच्या नावाखाली बागायत जमिनी हिसकावून घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत। रत्नागिरी नागपूर महामार्ग कोल्हापूर जिल्ह्यातून जातोय, त्यामुळे शक्तीपीठ महामार्गाची अजिबात गरज नाही। कोणत्याही परिस्थितीत शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला। कॉम्रेड अतुल दिघे, माजी आमदार सत्यजित पाटील, भाई भारत पाटील, माजी आमदार संपत बापू पाटील, अशोकराव जाधव, राजेंद्र गड्डाणवार, दिगंबर कांबळे, उदय भट, सुरेश माऊंडकर यांची भाषणं झाली। या परिषदेत 15 ठराव मंजूर करण्यात आले। याप्रसंगी राजाराम मगदूम, माजी नगरसेवक राजेंद्र देशमाने, पुरुषोत्तम शर्मा, किशोर ढमाले, भैया थोरात, गोपाळ पाटील, तुकाराम तळप, कलावती येळवणकर, शंकर पाटील, राजेंद्र भावके यांच्यासह शेतकरी उपस्थित होते।